दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून पेटलेल्या वैराने वळण घेतलेल्या अलिबाग कुरुळ येथील दत्तटेकडी प्रकरणात आरोपी समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण वय वर्ष 29 याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष डी भगत यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयाने जमिनीच्या वादातून हिंसाचाराचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना कठोर इशारा मिळाला आहे. घटनेनुसार 31 मार्च 2019 रोजी रात्री कुरुळ येथील दत्तटेकडी परिसरात फिर्यादी जितेंद्र प्रकाश मगर व त्यांच्या मित्रांमध्ये वाद झाला. आरोपी राजेंद्र प्रकाश मगर निलेश दशरथ वाघमारे आणि समीर उर्फ कुलदीप चव्हाण हे मोटारसायकलवरून तेथे आले होते. तुम्ही आमच्या मागे का फिरता या प्रश्नावरून वाद चिघळला आणि समीर चव्हाण याने थेट गोळी केला. या गोळी सागर पाटील याचा जागीच अंत झाला तर गौरव भगत गंभीर जखमी झाले. खटल्यादरम्यान आरोपी राजेंद्र मगर याचा अंत झाला तर निलेश वाघमारे यास न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. तपास अधिकारी केडी कोल्हे यांनी तपास पूर्ण करून दोषारोप पत्र सादर केले. जिल्हा सरकारी वकील संतोष सखाराम पवार यांनी 34 साक्षीदार तपासून ठोस पुरावे न्यायालयासमोर मांडले. जखमी साक्षीदार, नोडल अधिकारी आणि फॉरेन्सिक बॅलिस्टिक तज्ज्ञांची साक्ष निर्णायक ठरली. न्यायालयाने जन्मठेप व 25,000 रुपये दंड तसेच 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आर्म ऍक्ट अंतर्गतही स्वतंत्र शिक्षा ठोठावण्यात आली. या निर्णयाने कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट संदेश देत न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.